अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मिरी येथे गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने या गावाची पाणीटंचाई लक्षात घेता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वखर्चातून गावाला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून जलजीवन योजनेच्या माध्यमातून या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात 4.5 कोटी रुपयांची स्वतंत्र योजना मिरी गावाला दिली। 4 वर्षे उलटले मात्र अद्यापही योजनेचे काम पूर्ण न झाल्याने अधिकारी आणि ठेकेदाराला जाब विचारण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ग्रामस्थांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे 2 तास सुरू राहिलेल्या या आंदोलनाप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जलजीवनचे उपअभियंता यांची कानउघाडणी केली। माजी मंत्री तनपुरे यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी 8 दिवसात गावांतर्गत पाईपलाईन जोडून गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी मिरी गावातील नागरिकांनी जलजीवन योजनेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना जबाबदार धरले। या आंदोलनाप्रसंगी पांढरी पूल पाथर्डी रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। यावेळी भागीनाथ गवळी, बंडू झाडे, संतोष शिंदे, एकनाथ झाडे, महादेव कुटे, राजूमामा तागड, राजू शेख, आदिनाथ दाणे, नंदकुमार कुटे, डॉक्टर बबनराव नरसाळे, बापूसाहेब मिरपगार, अमोल वाघ, राजेंद्र पाठक, अंबादास डमाळे, राजेंद्र दगडखैर, उद्धव दुसंग, घनश्याम कराळे, जालिंदर वामन, सतीश शेत्रे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करून राहिलेले आहेत। तुम्ही जेव्हा यांना टेंडर दिलं त्यावेळेस टेंडर मध्ये लिहिलं असेल ना यांची आर्थिक क्षमता किती आहे, उद्या सरकारकडून बिल द्यायला मागे पुढे यांची क्षमता आहे का नाही तपासली की नाही। बिल मिळालं नाही याचा विषय काढू शकत नाही, पाणी आलं नाही, बिल मिळालं नाही म्हणून काम राहिलं हे विषय काढू शकत नाही। दाखल झाल्याशिवाय मी तुम्ही नोटीस दिली नाही यांना। धन्यवाद। तुम्ही टाकीचं पाईप कधी लावणार आम्हाला सगळ्या गावासमोर सांगा। पाईप आणलेत का तुम्ही? कुठे पाईप कुठे आहेत? एक मिनिट, पाईप कुठे आहेत? एक तुम्ही शांत बस, थोडं बोलतो मी 2 मिनिट। पाईप कुठे आहेत? आणलेत का? कुठे आहेत? कधी आणलेत? 1 मिनिट। अरे हसायसारखा विषय नाही, हसायसारखा विषय। पाईप कधी आणले आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या। बोला तुम्ही, नंतर आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या। पाईप हे कधी जोडणार आहेत टाकी? माझा आमदार आपल्याला गावाला पाणी देण्यामध्ये इंटरेस्ट आहे। आम्हाला इथल्या काय, मला काय इथल्या काही स्थानिक राजकारणाबद्दल मी एक शब्द बोलणार नाही, वरच्या राजकारणाबद्दल एक शब्द बोलणार नाही। मला फक्त मिरी गावाला पाणी देण्यामध्ये इंटरेस्ट। पाईप आले ते म्हणतायत, पाईपचं बिल झालंय का? बिलिंग झालंय का नाही झालं? हा ठीक आहे ना, मग कधी जोडून घेणार पाईप? आणि ती जी 40 HP ची मोटर म्हणतात ती टेक्निकली फिजिबल आहे का तेवढी? जवळपास जल जीवन मिशन योजनेच्या ठेकेदारांचे राज्य सरकारकडे माझ्या माहितीप्रमाणे 20,000 कोटी रुपये थकलेले आहेत, बरोबर आहे का? कमी जर सांगितलं असेल आकडा, मी बोलते कमी आहे नाही, 77 सगळे मिळून थकलेले आहेत। पण जल जीवन मिशन योजनेचे राज्य सरकारकडे जवळपास 20,000 कोटी रुपये थकलेले आहेत। काही कॉन्ट्रॅक्टरांनी आत्महत्या पण केलेल्या आहेत की सरकारचे पैसे मिळत नाहीत म्हणून। पण तुमची मात्र काही इथं परिस्थिती तशी दिसत नाही। तुमचे जवळपास 2.5 कोटीच्या पुढे बिल झालेली आहेत, 1.5 कोटीचं काहीतरी बिल राहिलेली आहेत। तुम्ही त्या ठिकाणी टाकीमध्ये पाणी जोडून द्या। कसं आहे, टँकर जोपर्यंत पाणी येत नाही मी माझे टँकर चालू ठेवेल, तो काय विषय नाही काय, पण हे तात्पुरता आहे विषय। शेवटी ती लाईन जोडली, जुनी लाईन जोडली, ती तात्पुरताच विषय सगळा। टँकर येणं हाही तात्पुरता विषय। कायमस्वरूपी एवढे 5 कोटी रुपये जर एखाद्या गावाला मंजूर झालेले असतील तर दर्जेदार काम होणं, वेळेमध्ये काम होणं ही तुमची शासनाच्या अधिकारी म्हणून जबाबदारी आहे। भले तुम्ही आता म्हणला 6 महिन्यांनी, आता प्रत्येक अधिकाऱ्याला की असंच उत्तर असतं। मी नवीन आलेलो आहे, मागचे मला आता सस्पेंड झालेत बहुतेक ना, पण हे शेवटी तुमची जबाबदारी आहे। पद तेच आहे, माणूस बदललाय,
पण कागद खालची तीच आहेत. पहिल्या प्रथम तर यांना मुदतवाढ का दिली? बेकायदेशीर मुदतवाढ दिल्यावर तुमच्या खात्याच्या अधिकाऱ्यावर गुन्हा का दाखल करून येतं सांगा आधी जरा. अरे तळतळाट लोकांचा. आम्हाला काही राजकारण करायचं नाही याच्यामध्ये. पाण्याकरता 21व्या शतकामध्ये रस्त्यावर बसावं लागतं, याच्यापेक्षा काय दुर्दैव